माझ्या गिल्टचं काय करू मला ते समजत नाही. मी 1 किलोमीटर आधी एका काकाने गाड्यांना हात देत होता तर कोणीच थांबवत नव्हतं. तर माझं लक्ष गेलं पण मी पण थांबवलं नाही. पण 1 किलोमीटरपासून मला सतत गिल्ट येतोय की मी गाडी थांबवली होती त्या काकांसाठी, मी चुकीचं केलं. आता मी परत त्या काकांना घ्यायला जातोय. फालतू गिल्ट येतोय यार. आता तो काका रिक्षामध्ये बसून गेला. मी 1 किलोमीटर रिटर्न आलो आणि तो काका रिक्षामध्ये बसून गेला. हाच तो काका आहे. काकाची मदत नाही करू शकलो पण आजीची तर करू शकतो ना. या आजींची. कुठे जायचंय आजी? सोडून देऊ का? छोड़ के दूं क्या? कहाँ पे जाना है? हाँ ठीक. आजी मदत करने की लायकी की नाही दिख रही मेरे को. मी मास्क घातला होता ना तर आजीला वाटलं की मी चोर आहे. आता हा माझा गिल्ट जाणार नाही जोपर्यंत मी कोणाची मदत करणार नाही. काय करू? मला असं वाटतं मी कोणाची मदत करायला नाही, मी डॉक्टरांकडे जायला पाहिजे. अशा फालतू विचार काय येतं माझ्या मनात की मी त्या माणसाला लिफ्ट दिली नाही तर मी चांगला मुलगा नाही आहे. हा गिल्ट आणि त्रास आपल्याला यामुळे होतो कारण आपल्या ब्रेनमध्ये मिरर न्यूरॉन्स असतात. जेव्हाही आपल्यामुळे किंवा दुसऱ्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीला आपण दुःखात बघतो, त्रासात बघतो, तेव्हा सेम दुःख, सेम इमोशन, सेम त्रास आपल्याला हे मिरर न्यूरॉन्स आपल्या ब्रेनमध्ये फील करून देतात. मग तेव्हा आपल्याला तो गिल्ट, दुःख, त्रास, मग त्यातच ते माइंड उडी मारतं आणि आपल्याला सांगतं की अरे तू तर किती चांगला होता, मला वाटलं नव्हतं तू असं करशील, आता तुझ्यासोबत काही चांगलं होणार नाही, हे तुझं आता बॅड कर्म धरलं जाईल, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मग आपला तो गिल्ट आणि तो त्रास अजून वाढत जातो. म्हणून नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला गिल्ट होईल, दुसऱ्यांना दुःखात बघून तुम्हाला दुःख होईल, तेव्हा उलट आभार माना. त्याचाच अर्थ तुमचे मिरर न्यूरॉन्स अजून पण ॲक्टिवेट आहेत आणि चांगले काम करत आहेत. नाहीतर काहींचे बिघडून जातात. दुसऱ्यांना दुःखी बघून ते सुखी होतात. त्यापेक्षा बरंच आहे आपलं.